Good morning. Please sit down. आज आपण विज्ञान विषयातील जीवशास्त्र हा विषय शिकणार आहोत. वर्ग 8वा. मागच्या पाठात आपण सूक्ष्मजीव ह्याबद्दल शिकलो होतो. वेगवेगळ्या प्रकारचे जे जीव असतात, काही सूक्ष्म असतात जे आपण डोळ्यांनी बघू शकतो, काही आपण डोळ्यांनी बघू शकत नाही. तर आपण हे शिकलो होतो. तर आता आपल्या तुमच्या अवताभोवताली कोणकोणते घटक आढळतात माहिती आहे तुम्हाला? जे काही आपल्या आजूबाजूला सराउंडिंग मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक आढळतात, जसं सूर्य झाला, वनस्पती, प्राणी, मानव. तर हे जे असतात, फुले, झाडे, हे अशी निरनिराळे घटक आपण आपल्या आजूबाजूला बघतो. तुमचा त्या घटकांशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध येतो का याचा विचार करा बघू. की जे काही घटक असतात तर त्यांचा आणि आपला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध येतो का? कोण सांगू शकतं? येतो. सूर्याच्या किरणात आपण जातो. पुन्हा वनस्पती ज्या असतात तर त्याचा आपण उपयोग करतो. आणि निसर्गात आढळणारे काही घटक असतात, म्हणजे आपल्या सराउंडिंग मध्ये आपण बघतो, काही घटक जे असतात ते सजीव असतात, काही निर्जीव असतात. आपण मागच्या इयत्तेत शिकलो होतो. तर जे काही पदार्थ असतात त्याच्यापासून काय होतात, वस्तू तयार केल्या जातात. आणि आपण आता काय बघणार आहे, घटक. हे जे असतात घटक, काही आपल्या आजूबाजूचे आपल्या संपर्कात येणारे काही घटक सजीव असतात आणि निर्जीव असतात. जसं सूर्यफूल, हत्ती, कमळ, शेवाळ, दगड, गवत, पाणी. तर हे असे सजीव आणि निर्जीव घटक आपल्या आजूबाजूला असतात. तर आज आणि ते एकमेकांशी त्यांचा संबंध असतो. आणि काही घटक जे असतात ते एकमेकांवर अवलंबून असतात. जसं वनस्पती सूर्यप्रकाशावर अवलंबून असते. सूर्यप्रकाशातून वनस्पतींचे पोषण होते. तर आज आपण परिसंस्थान लेसन नंबर 18 ह्यामधील परिसंस्थांचे घटक, फॅक्टर्स ऑफ इकोसिस्टीम हा विषय शिकणार आहोत. आता आपण काही घटक जे आहेत हे निर्जीव असतात. निर्जीव आणि सजीव.
तर आता सजीव घटक कोणते सांगा बघू. सजीव घटक म्हणजे वनस्पती, सजीव घटक कोणते. वनस्पती, प्राणी, वनस्पतींमध्ये सर्व प्रकारची झाडे, प्राणी हत्ती, घोडे, कुत्रे, मांजरे, मुंगी, हे काय सजीव जीव, सूक्ष्म जीव, हे काय झाले सजीव. मानवी शरीर, मानव सजीव घटक. तर निर्जीव घटक म्हणजे काय झाले. माती, कोळसा, लोखंड, पुन्हा फर्निचर, दगड, वस्तू, निरनिराळ्या वस्तू, हे काय झाले निर्जीव घटक. तर आपल्या भोवतालचे जग हे दोन प्रकारच्या घटकांनी बनलेले आहे. कोणत्या दोन प्रकारच्या घटकांनी बनलेले आहे. सजीव आणि निर्जीव. तर आता आपण ह्या सजीव घटकांना काय म्हणणार. सजीव घटकांना हे जे आहेत सजीव घटक, त्यांना आपण काय म्हणणार. बायोटिक फॅक्टर्स, म्हणजे जैविक घटक असे आपण त्यांना म्हणू. आणि जे निर्जीव आहेत त्यांना अबायोटिक घटक म्हणजे निर्जीव, अजैविक, यालाच आपण अजैविक घटक. आणि हे बायोटिक म्हणजे जैविक घटक. जैविक घटक असे आपण त्यांना म्हणू. या सजीव आणि निर्जीव घटकांमध्ये हे जे असतात सजीव आणि निर्जीव घटक, यामध्ये सतत आंतरक्रिया घडून येत असते. सजीव आणि त्यांचा अधिवास किंवा पर्यावरणीय घटक यांच्यात परस्पर संबंध असतो. या अन्योन्य संबंधातून जो वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंध तयार होतो त्यास परिसंस्थान असे म्हणतात. इथे 2 मिनिटं बसता, माझा व्हिडिओ बनवणं चालू आहे थोडं. काय म्हणतात. दोन घटकांना जैविक आणि अजैविक जे घटक असतात तसेच त्यांचे परस्पराशी होणारी जी आंतरक्रिया असते ह्यांना मिळून परिसंस्थान असे म्हणतात. त्यालाच आपण काय म्हणू. इकोसिस्टीम. समजले इकोसिस्टीम म्हणजे काय. तर आता आपण जैविक आणि अजैविक म्हणजे बायोटिक अबायोटिक घटक जे असे असतात त्याचा आपण आता एक चार्ट बघू. लक्ष द्या सर्वांनी. ही
परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम चे मुख्य दोन प्रकार असतात. अजैविक घटक म्हणजे अबायोटिक फॅक्टर्स आणि दुसरे जैविक घटक म्हणजे बायोटिक फॅक्टर्स. तर आता हे जे आहेत अजैविक घटक, तर याचे दोन भाग असतात. एक भौतिक घटक आणि रासायनिक घटक म्हणजे फिजिकल फॅक्टर्स आणि केमिकल फॅक्टर. तर जे भौतिक घटक असतात ते आपल्या वातावरणाशी संबंधित असतात. उदाहरणार्थ हवा, पाणी, बाष्प, खनिजे, भूरचना, सूर्यप्रकाश, जे आपल्या आजूबाजूला जे घटक उपलब्ध असतात त्याला भौतिक घटक असे म्हणतात. आणि दुसरे जे असतात रासायनिक घटक, तर त्यामध्ये दोन प्रकार असतात. एक असतो असेंद्रिय पदार्थ आणि दुसरा असतो सेंद्रिय पदार्थ. असेंद्रिय पदार्थ हायड्रोजन, नायट्रोजन, सोडियम, लोह, ऑक्सिजन, कॅल्शियम, पोटॅशियम ह्या प्रकारचे सेंद्रिय पदार्थ असतात. आणि दुसरा जो असतो घटक सेंद्रिय पदार्थ, त्यामध्ये असतात प्रथिने, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ. ह्या प्रकारचे पदार्थ असतात. आणि असेंद्रिय पदार्थ कोणते? लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम ह्या प्रकारचे असतात. आणि जैविक घटक जे असतात, जैविक घटक, तर हे जे असतात यामध्ये तीन प्रकार असतात. तीन प्रकार. तर त्यातून पहिला प्रकार असतो उत्पादक. उत्पादक म्हणजे स्वयंपोषी, जे स्वतःचे पोषण स्वतः करतात. जसे हिरव्या पालेभाज्या ज्या काही असतात, वनस्पती, ते त्यांचे पोषण स्वतः करतात. आणि दुसरे असतात भक्षक. भक्षक म्हणजे परिपोषी, की ते दुसऱ्यांवर अवलंबून असतात. त्यांचं पोषण जे आहे हे दुसऱ्या प्राण्यांवर अवलंबून असतं, तर त्याला काय म्हणू आपण? भक्षक. तर त्यामध्ये असतो प्राणी. तर प्राणी जे असतात तीन प्रकारचे भक्षक असतात. प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक. आणि तिसरा जो प्रकार असतो विघटक. विघटक ह्या प्रकारामध्ये जे काही सूक्ष्मजीव असतात, जे आपण मागच्या इयत्तेत पाहिले होते, बॅक्टेरिया जे सूक्ष्म असतात, तर ते हे विघटक असतात. अशा प्रकारचे जैविक आणि अजैविक घटक हे परिसंस्थान यामध्ये येतात. समजताय सर्वांना? हा, मग आता जैविक आणि अजैविक घटक कोणते सांगा बघू. हा, बरोबर. तर आज आपण परिसंस्थेचे घटक, फॅक्टर्स ऑफ इकोसिस्टीम, हा पाठ शिकलो. आता गृहपाठासाठी लिहून घ्या. निसर्गात आढळणारे काही घटक सजीव आणि निर्जीव. सजीव घटक कोणते आहेत आणि निर्जीव घटक कोणते आहेत याचे वर्गीकरण लिहून आणायचे. लिहून घ्या. घटक: सूर्यप्रकाश, सूर्यफूल, हत्ती, कमळ, शेवाळ, दगड, गवत, पाणी, मुंगी, माती, मांजर, हवा, सिंह. तर ह्याचा एक तक्ता तयार करायचा. आणि जैविक घटक कोणते, अजैविक घटक कोणते, तर ह्याबद्दल सविस्तर माहिती लिहून आणायची.